फ्रेंड्स, वेलकम. फायनली आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि माझा भाऊ पहिलेच घ्यायला आला होता. आणि माझ्या भावाची मुलं तर रात्री झोपलेच नाहीत, कारण आत्याला घ्यायला जायचं म्हणून. तसं आत्या येण्याची खुशी खूपच असते. आम्ही पण लहानपणी आम्ही तिघही बहीण भाऊ जागे असायचो आत्या येतात म्हणून. तुम्ही बघता एवढंसं मुलगा घेऊन आला आणि मला आलं की म्हणतोय, तू कुठं गेली होती, इतकी वेळ वाट बघत होतो वगैरे असंच. आम्हाला उद्या सकाळी 6च्या ट्रेनने मुंबईला जायचं आहे आणि रात्रीचे 12 वाजले तरी पण इथं पुण्यामध्ये ट्रॅफिक आहे. बरेच गाड्या होत्या, ट्रॅफिक होतं म्हणून आम्हाला घरी जायला उशीर झाला. 12-12:30 झाले आणि घरी जाऊन जेवण वगैरे करण्यासाठी तर खूपच उशीर झाला. आणि हे आमच्या घराचं होम टूर आहे. बरेच जण मला म्हणले की पुण्याला राहते म्हणतेस, कुठं काय? तर आम्ही पुण्याला इथं राहतोय आणि हे आमचं घर आहे. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा भाऊ पूर्ण झोपीत होता तरी पण तो आला माझ्यासाठी घ्यायला. आणि आता आम्हाला रात्रभर जागायचंय, कारण सकाळी 4 वाजता उठायचंय आणि 5 वाजता तर घरातून निघायचंय, कारण 6ला ट्रेन आहे मुंबईसाठी. मुंबईचे व्हिडिओ पण दाखवेलच तू. झोपायचं नव्हतं म्हणून रात्रीच आम्ही लग्नाचं कॅसेट वगैरे लावून बघत बसलो होतो, पण फायनली आम्हाला झोप लागली आणि 5 वाजता सुटलोय आम्ही. चला पुढं सांगतेस, चला भेटू पुन्हा, बाय.